उमेदवारीवरून भाजपमधील संघर्ष उफाळला. मुंबईतील बैठकीत 2 गटात वाद. भाजपाच्या कोर कमिटीच्या मुंबईत गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत उमेदवारी देण्यावरून 2 गटात संघर्षाची ठिणगी पडली. नव्याने पक्षात आलेल्यांना तिकीट देण्यावरून वाद निर्माण झाल्याचं समजत आहे. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली हवी अशी भूमिका एकाच गटाने घेतली आहे, तर लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलीच पाहिजे अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली. त्यामुळे या बैठकीत ठोस निर्णय झालेला नाही. उमेदवारीचा हा पेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत आता येत्या 2 दिवसात याविषयी तोडगा काढला जाणार आहे. भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची एक यादी गुरुवारी रात्री बनवण्यात आली. मात्र त्यात बदल केल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. अद्याप एकही अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसला तरी प्रभाग क्रमांक 14 आणि अन्य काही ठिकाणच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळाल्याचे सांगत प्रचार सुरू केला. यामुळे गोंधळात आणखीन भर पडली. स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित होत नसल्याने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्याआधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उमेदवार ठरवण्यावरून कोर कमिटीच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचं समजत आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि पक्षातील मूळ नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यावरून बैठकीत वाद झाल्याचं चर्चा रंगली आहे. भाजपाच्या जुन्या एका गटाने या उमेदवारीला विरोध केला, तर एका गटाने त्यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याचे सांगत उमेदवारीसाठी आग्रह धरला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.